जय जय भवानी, जय शिवाजी महादेव. तर प्रतापगडची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण आपण ऐकूयात रिया रेयांच्या जबानी प्रतापगडची कहाणी. आम्ही आता आहे प्रतापगड वरती आणि ते आहे जावलीमध्ये. आणि एकदा अफजल खानांनी शिवाजी महाराजांसोबत हक करायला बोलवलेलं, पण अफजल खानाचं हे होतं की तो शिवाजी महाराज माझ्या हितच येणार. पण आमचे शिवाजी महाराजचे पंत होते ना, त्यांनी बोललं की नाही शिवाजी महाराज इथंच जावळीमध्येच करणार तुमच्यासोबत हक. मग अफजल खानाने खूप हे बोललं, खूप थिंक केलं आणि मग नंतर बोललं ठीक आहे. मग नंतर ते पहिले आले, तो अफजल खान पहिला आला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजला माहित होतं हा आपला दोस्त नाहीये, हा काहीतरी करणारच आहे. मग त्यांनी आतमध्ये सूट घातला चिलखत घातला आणि हातामध्ये वाघनख घातलं. आणि मग ते आतमध्ये गेले त्या टेंटच्या. आणि मग अफजल खान बोलला शिवा बरोबर. नंतर त्यांनी महाराज गेले असं हक केला आणि मग त्याचा असं दाबायला लागला. आणि मग त्यांनी चाकू काढला आणि त्याला मारायला लागला. पण त्या शिवाजी महाराजांनी ते घातलेलं ना शिल्क घातलेलं ना, म्हणून त्यांनी काय नाही झालं. मग त्यांनी वाघनखांनी त्यांचा फाडला, जबडा नाही कोठळा फाडला. हा. आणि मग तसंच त्या अफजल खानाचा वध झाला. कसा फाडला दाखवायचं मी अफजलला. घाल ना तू वाघनख. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला सीझन 3 मधला शेवटचा किल्ला, जो आहे टोटल 36वा किल्ला. आज आपण आलो आहे प्रतापगडवर आणि ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, स्टॅच्यू. आणि आपण फिरतोय प्रतापगड. तर चला बघूयात प्रतापगड. लेट्स एन्जॉय. प्रत्येक सीझनच्या शेवटी म्हणजे 12वा किल्ला हा कुठला तरी इतिहासात अजरामर झालेला महत्त्वाचा किल्ला करण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो. सीझन 1च्या शेवटी केला होता शिवनेरी, त्याच्यानंतरच्या सीझनला केला होता पुरंदर आणि ह्या सीझनच्या शेवटीसाठी मी निवडला प्रतापगड. प्रतापगडची कहाणी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तसंच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही रिया रेयांच्या जुबानीही ती ऐकली आहेत. थोडंसं वरखाली झालं असेल तर समजून घ्या, लहान मुलं आहेत ती. तर प्रतापगडसाठी आम्ही पहाटे 3 वाजताच घरातनं निघालो आहे. आणि हा बघा, हा शिवाजी महाराजांचा पुतळा. तुम्ही ओळखलंच असेल हा कुठला आहे. पोलादपूरचा आहे. जिथून डावीकडे गेलं की तुम्हाला महाबळेश्वर लागतं आणि रस्त्यातच येतो प्रतापगड. पावसाळ्यातले दिवस आणि कोकणातला रस्ता आणि त्याचबरोबर एकदम सकाळचा प्रवास. खरंच म्हणजे काय सांगू, एकदम मजा वाटली. पोलादपूर सोडल्यावरती थोडंसं पुढे गेलं की तुम्हाला घाट लागतो आणि सह्याद्रीवरती तुम्ही वरती चढायला लागतात. दरीखोऱ्यातनं गाडी चालवायला आणि ओल्या रस्त्यांवरून गाडी पळवायला खूपच धमाल आली. पण हां, केअरफुली चालवा, मजा करत चालवा. एका ठिकाणी व्यवस्थित जागा बघून आम्ही गाडी थांबवली आणि थोडासा निसर्गाचा अनुभव घेतला. तिथून पुढे निघालो तर रस्त्यामध्ये आम्हाला धुक्याने गाठलं. पार धुकं होतं. बघा तुम्ही पुढे. ते बोलतात ते खरंच आहे. बिलकुल दिसत नाही समोरचं काहीच. म्हणजे डोळ्यांना तर नाही दिसत आहे, कॅमेऱ्यामध्ये पण फुल कळलंय ना. हे वाड्या सलात मध्ये बाबाने परमिशन. रिया रेयांशने तर हा रस्ता खूपच एन्जॉय केलेला आहे. पण विंडोच्या बाहेर येऊन हवा खाल्लेली आहे, मजा केलेली आहे आणि बोलतात बाबाने परमिशन दिली आहे. मजल दरमजल करत आम्ही प्रतापगडच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलो आहे. तिथून तुम्ही आतमध्ये जाता. पुढे सरळ गेलात तर महाबळेश्वर आणि इकडे प्रतापगड. आतमध्ये आल्यावर तर पूर्ण दाट जंगल लागतं. जे बोलतात ना, इतिहासात वाचलेलं दाट जावळीचं खोरं, ते तुम्ही नक्की अनुभवता. पाऊसही जोरात सुरू झाला होता. आरामात आम्ही गाडी पुढे नेत
एकदम किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. नमस्कार. तर आपण पोहोचलेलो आहे प्रतापगडला. वी आर ॲट द बेस ऑफ प्रतापगड आणि आपण आता चालू करणार आहोत प्रतापगडची चढाई. ॲक्च्युली मेनली डायरेक्टली महादरवाजापर्यंत आम्ही आलेलो आहेत. इथेच गाड्या पार्क केलेल्या आहेत. बिलकुल गर्दी नाही आहेत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत अँड वी आर स्टार्टिंग टू एक्सप्लोअर प्रतापगड. लेट्स सी. प्रतापगडला असं काही ट्रेक नाही आहे. डायरेक्टली पायथ्यापर्यंत गाडी जाते आणि 20-25 पायऱ्या चढल्यावरती लगेचच तुम्ही महादरवाजात पोहोचता आणि महादरवाजाच्या आत गेला की किल्ला सुरू होतो. 7:30 वाजता पोहोचलो आहे आम्ही. तरीही किल्ला शांत होता. किल्ल्याच्या आतमध्ये वस्ती आहे, दुकानं आहेत, पण सगळी शांत होती. अजून काहीही उघडलेलं नव्हतं. महादरवाजातून आत गेल्यावरती तुम्हाला एक सरळ रस्ता दिसतो आणि एक डावीकडे रस्ता दिसतो. सरळ रस्ता हा प्रतापगडच्या टेहळणी बुरुजाकडे जातो, जो आपण सगळ्या फोटोजमध्ये वगैरे बघतो, जिथे मशाल महोत्सव वगैरे होतं. आणि डावीकडे गेल्यावरती किल्ला अजून आतमध्ये तुम्हाला बघता येतो. तर आम्ही आधी डावीकडे जायचं ठरवलं. अजून थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यावरती तुम्ही सगळ्यात प्रथम येतात ते भवानी मंदिराकडे. हे तेच भवानी मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटायला जाण्याच्या आधी भवानी मातेचे आशीर्वाद घेतले होते. 8 वाजले होते तरीही मंदिर काही उघडलं नव्हतं. शेवटी आम्हीच तिथे पुजाऱ्यांना सांगितलं की आता उघडा मंदिर. आणि मंदिरात आत गेलो आणि बसलो. पाऊसही तुफान चालू झाला होता. इथे मंदिराच्या आजूबाजूला तोफा ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या. तिथून थोडंसं पुढे वर गेलं की तुम्हाला हनुमानाचं मंदिर दिसतं. मग आम्ही हनुमानाचे आशीर्वाद घेतले तिथे. मंदिराच्या पुढे गेल्यावरती अजून थोड्याशा पायऱ्या लागतील आणि थोडंसं पुढे चढून गेल्यावरती तुम्हाला बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसेल. हा आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा. आणि दरवाज्यातून आत गेल्याच तुम्हाला डावीकडे केदारेश्वरचं मंदिर दिसेल. केदारेश्वरचं मंदिर असं छोटंसं कौलारू पत्र्याचं मंदिर आहे. आतमध्ये मस्त शिवलिंग आहे. आणि तिथे पुढे गेल्यावरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा अश्वारूढ पुतळा दिसेल. इथूनच डावीकडे गेलात की कडेलोट पॉईंट एक आहे आणि त्याच्याच तिकडे एक छोटासा चोर रस्ता पण आहे, जो तिथे मी आतमध्ये जाऊन बघू शकता. काही कारणास्तव मी तिथे व्हिडिओ काढलेले नाही आहेत. बरं, इथे खबरदारी म्हणजे माकडांपासून थोडंसं सावध राहावा. खूप माकडं आहेत. इथे माकडांची शेती चालू आहे का काय चालू आहे माहीत नाही, पण थोडंसं सावध राहावा. तिथून पुढे आम्ही परत खाली आलो आणि मुख्य दरवाजावरती आल्यावरती सरळ गेलो आणि टेहळणी बुरुजावरती गेलो. टेहळणी बुरुजावरून परिसर खूप छान दिसतो असं मी ऐकलं आहे, परंतु इथे आता खूप धुकं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही दिसलेलं नाही आहे. तिथे आम्ही थोडेफार फोटो काढले, इतिहास जागा केला आणि तिथून परत निघालो. तर अशा प्रकारे आम्ही सीझन 3चा शेवटचा किल्ला प्रतापगड पूर्ण केलेला आहे. आता चालू करू आम्ही सीझन 4. बघूयात सीझन 4मध्ये कुठले कुठले किल्ले बघूयात. तोपर्यंत बाय.